नमस्कार, मी सोहमभूषण बाळापुरे आणि तुम्ही पाहत आहात रंगभूमी विथ यात्री। आज मी आलो आहे मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह विलेपार्ले येथे आणि इथे येण्याचं खास कारण म्हणजे शिक्कामोर्तब या मराठी नाटकाचा पहिला शुभारंभाचा प्रयोग होणार आहे आणि त्याच निमित्तानं आज नाटकातल्या कलाकारांसोबत आणि इतर टीमसोबत आपण छोट्या गप्पा मारणार आहोत। तर जाऊया थेट रंगभूमीवर। नोबरा करते तू, केला नोबरा सोडला, केला नोबरा सोडला, केला नवरा सोडला, केला नवरा सोडला। अरे साधा साधा म्हणून लई रसगुल्ले खाल्ले रे तू। मी तुला समजत होते साधा, पण तू सोदा निघाला सोदा। नाही तुझ्यातला रस काढून गुल्ले फेकले ना तर बघ। आपल्यासोबत आहेत भक्ती रत्नबारकी मॅम आणि आपण त्यांच्याशी बोलणार आहे। कॅरेक्टरचं नाव आहे लैला। नावावरूनच कळत असेल किती इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे। लैला दिवससाठी आलाय ना, परत लग्न लावून दे ना। मला चालेल। नाही छोडवे। अरे तुझ्यामुळे वाट लागले, खारकाना खाटका झालाय माझा, लक्षात ठेव। खूप मजेशीर कॅरेक्टर आहे, त्याला नंतर शेवटी एक इमोशनल टच पण आहे। एक खूप महत्त्वाचा विषय आहे आणि त्याच्यावर शिक्कामोर्तब होणं खूप गरजेचं आहे। सो हा विषय या नाटकामध्ये मांडला गेला आहे, हे खूप महत्त्वाचं आहे। आत्तापर्यंत हा विषय आला नाही कुठेच, सो त्यासाठी हे नाटक खूप महत्त्वाचं आहे। आमचे डिरेक्टर जे आहेत प्रमोद शेलार, ते कमालीचे खूप हुशार दिग्दर्शक आहेत असं म्हणेन आणि ते असे आहेत की ॲक्टर्सना, समोरच्या ॲक्टर्सना रिलॅक्स ठेवून जसं काम करता येईल तसं ते करून घेतात, अजिबात टेन्शन राहत नाही। आम्ही खूप कमी दिवसामध्ये हे नाटक बसवलं। काय गाणी आली आहेत आजकाल, गुलाबी साडी झाली, लाल बांगडी झाली, आता हिरवी नेल पॉलिश माझी, असं पण येईल काय? बरोबर आहे यांचा। पण हे चांगलं आहे, मला असं वाटतं सगळे कामधंदे सोडून ना ह्याच्यात करिअर करायला पाहिजे यार। जिथे कुठे तुमच्या जवळच्या नाट्यगृहामध्ये ते लागेल तिकडे तुम्ही बघायला नक्की या आणि तुमच्या तिकिटावर शिक्कामोर्तब करा। मी खात्री देते तुम्हाला हे नाटक नक्की आवडेल। रंगभूमी विथ यात्री या इंस्टाग्राम पेजवरती आमच्या नाटकाबद्दलची सगळी माहिती तुम्हाला मिळेल। सो रंगभूमी विथ यात्री या इंस्टाग्राम पेजला तुम्ही फॉलो करा, लाईक करा आणि थँक्यू सो मच। बेडरूम मध्ये तुझे सगळे कपडे तसेच पडले असतात, ले ले। अरे इथे ना, इथे नेहमी तुझे पेपर्स पडलेले असतात, ये ले। अरे आता मुलाला काय नाही, उगाच पोटे करू नकोस। आपल्यासोबत आहेत स्नेहा पराडकर आणि शिक्कामोर्तब या नाटकात त्यांची काय भूमिका आहे आणि हे नाटक त्यांच्यापर्यंत कसं पोहोचलं त्यांच्याशी बोलणार आहोत। शिक्कामोर्तब केव्हा झालं तुमचं? शिक्कामोर्तब माझं 10 तारखेला झालं आहे ॲक्च्युली। 10 आणि 11 असे 2 दिवस तालीम करून आज 12 तारीख उगवली आहे आणि आज आमचा प्रयोग आहे दीनानाथ नाट्यगृहाला। आणि ह्या पात्राला साकारताना मला खूप मजा येणार आहे, कारण एकतर कमी वेळामध्ये एवढं मोठं पात्र साकारणं, समोर एवढे मोठे म्हणजे हुए कलाकार असताना, तर हे माझ्यासाठी खूप मोठं चॅलेंज होतं। पण एक थिएटर आर्टिस्ट असल्यामुळे मला हे चॅलेंज एक्सेप्ट करायला खूप आवडेल आणि माझे 100 काय 200% म्हणू शकता तुम्ही, मी लावले 2 दिवसात। तर आय होप तुम्हाला हे नाटक खूप आवडेल, बिकॉज ह्या नाटकामध्ये खूप धमाल येणार आहे तुम्हाला बघताना। एक असं कपल की त्यांच्या लाईफमध्ये एक दुसरं कपल आल्यानंतर जी काही घडामोड होते आणि त्यानंतर शेवटी येणारा ट्विस्ट जो आहे ना, तो प्रेक्षकांना सॉलिड म्हणजे भंडावून सोडणार आहे। एवढंच सांगेन की प्रेक्षकांना धम्माल येणार आहे आणि ह्या गोष्टीवरती मी शिक्कामोर्तब करते। रंगभूमी विथ यात्री या पेजला तुम्ही नक्की फॉलो करा, कारण या पेजवरती तुम्हाला आमच्या नाटकाच्या म्हणजे शिक्कामोर्तब या नाटकाच्या सगळ्या अपडेट्स वेळोवेळी मिळतील, त्यामुळे पेज फॉलो करायला विसरू नका। रंगभूमी यात्री। थँक्यू। नमस्कार, मी कांचन पगारे। आम्ही लवकरच घेऊन येतो आहे शिक्कामोर्तब हे आमचं विनोदी कौटुंबिक नाटक आणि या नाटकाचे सगळे अपडेट्स, याचे शोज कुठे आहे, या नाटकाच्या कलाकारांमध्ये काय गमती घडत आहे, याचे सगळे अपडेट्स जर तुम्हाला पाहायचे असतील तर रंगभूमी विथ यात्री ह्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि या पेजवर आमची तुम्हाला इत्तमभूत बित्तम बातमी मिळेल।